हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अनदर ब्लॉग ऑफ लिव्ह लाईफ विथ लवकिक. क्राबीमध्ये सकाळी लवकर ब्रेकफास्ट करून आपण निघालेलो क्राबीच्या मोस्ट फेमस 4 आयलंड टूरला. 4 आयलंड टूरसाठी प्रॉपर टाईममध्ये ही गाडी आम्हाला पिकअप करायला हॉटेलवरती आली होती. या गाडीत बसून आम्ही निघालो त्या पॉईंटला जिथून 4 आयलंड टूरची सुरुवात होते. हाच तो पॉईंट. तुम्हालाही तुमची फुकेत क्राबीची टूर मेमोरेबल करायची असेल आणि ते पण योग्य प्राईजमध्ये, तर नक्की कॉन्टॅक्ट करा क्रिस्टल हॉलिडेजला. Laukik, your name. People, Mr. Kokorak. रजिस्ट्रेशन आणि ओरिएंटेशन झाल्यानंतर आम्ही निघालो स्पीड बोटकडे. आणि ह्या स्पीड बोटमधून आपल्याला ते कमीत कमी 1 ते 1.5 तासाच्या अंतरावरून आत समुद्रात घेऊन जातात, जिथं ते आयलंड्स आहेत. माझ्या आयुष्यात मी एवढा निळा समुद्र पहिल्यांदा बघितलेला होता. बीचेस तर इतके स्वच्छ होते की साधा कागदाचा तुकडा कुठं मिळणार नाही. पाणी एकदम क्रिस्टल क्लिअर निळं होतं. पाण्याचा तळसुद्धा दिसत होता वरून, एवढं पाणी क्रिस्टल क्लिअर होतं. हे होतं आमचं पहिलं आयलंड जिथं आम्ही गेलो. टॅप आयलंड म्हणतात त्याला. इथे पण आम्ही खूप फिरलो आणि निघालो चिकन आयलंडला. हे चिकनच्या शेपचं आयलंड असल्यामुळे याला चिकन आयलंड म्हणतात. इथे होता मोस्ट एक्सायटिंग पार्ट ऑफ द 4 आयलंड, तो म्हणजे स्नॉर्कलिंग. स्नॉर्कलिंग करायची इथं मजाच भारी येणार होती, कारण पाणी इतकं स्वच्छ होतं. त्यामुळे पाण्यातल्या आतल्या गोष्टी खूप इझी दिसत होत्या. स्नॉर्कलिंगचे इक्विपमेंट हे आपल्या पॅकेजमध्ये इन्क्लूड असतात. मग काय मस्तपैकी स्नॉर्कलिंग केलं. काय भारी वाटत होतं ते पाण्यातल्यातले फिश बघायला, कोरल्स बघायला, आणि ते खूप क्लिस्टर क्लिअर दिसत होते. त्यामुळे ते बघायला आणखीच मजा येत होती. नेक्स्ट आयलंड होतं कहोना प्यारे पिक्चरचं शूटिंग झालेलं आयलंड. ते आपण बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.